नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे बघणार आहोत ते खूप दिवसांपासून बघायची इच्छा होती आणि फायनली आज आपल्या मनासारखं घडणार आहे. अन्नपूर्णा आजीला नात आणि सून एकाच वेळेला मिळणार असतात आणि ऋषीला सुद्धा कळणार असतं की साधना मावशी दुसरी तिसरी कोणी नसून ही कमळीची आई आहे. तर मित्रांनो, वेळ अजिबात व्हायला घालवायचा नाहीये. लगेच आपण बघायला जाऊ की ऋषीला या सगळ्या गोष्टी कशा कळतात आणि अन्नपूर्णा आजी त्यांची सून आणि नात यांच्यापर्यंत कशी पोहोचतात. हे जर बघायचं असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण असं बघितलं, कमळी हट्टीपणा करत असते की मी गावातून शहरात जाणार नाही आणि शिक्षण वगैरे अजिबात करणार नाही, मला इथेच राहायचे आणि शेती करायची. ऋषी सुद्धा म्हणतो तू एवढी हट्टी, तुझ्यापेक्षा जास्ती मी हट्टी आहे. मी सुद्धा शहरात जाणार नाही, नोकरी बिझनेस सगळंच काही सोडून देतोय आणि तुझ्या जवळच राहणार आहे. जोपर्यंत तू माझ्यासोबत शिक्षण घेण्यासाठी येत नाही तोपर्यंत मी इथून काय हलत नसतो. कमळी म्हणते ऋषी सर हट्टीपणा करू नका, तुम्हाला या सगळ्या वातावरणाची, या सगळ्या गोष्टींची अजिबात सवय नाहीये आणि तुम्हाला हे जमणार सुद्धा नाहीये. ऋषी म्हणतो कसं जमणार नाही, तुला जर जमू शकतंय शेती काम तर मला सुद्धा जमू शकतंय की, मी सुद्धा करणार. ऋषी अगदी हट्टीपणा करत असतो आणि स्वतः कुदळ घेऊन काहीतरी खोदायचं असतं तेव्हा तो खोदायला लागलेला असतो. ऋषीला सवय नसते आणि त्याचा अंदाज चुकतो आणि ते मातीत त्याने कुदळ घालायच्या ऐवजी त्याच्या पायावर पडते. जशी ऋषीच्या पायावर कुदळ पडते जोरात असा किंचाळलेला असतो आणि खाली कोसळतो. इतकी भयान त्याला कुदळ लागलेली असते, इतकं रक्त व्हायला लागतं की बस. कमळी, निंगी, बंड्या ऋषी सर कळत पळतच आलेले असतात. ऋषीचा पाय पकडते कमळी आणि खूप रडायला लागलेली असते. आता पटकन त्याला कपडा गुंडाळते की जेणेकरून रक्त वाहू नये म्हणून. ऋषी सर, ज्या गोष्टीची आपल्याला सवय नाहीये ती गोष्ट करायला जाऊ नये, मी हजारदा सांगितलंय. हे शेती वगैरे करणं तुमचं काम नाहीये, आमच्यासारख्यांचं काम आहे. आता रडकुंडीला आलेला असतो, डोळ्यातून पाणी येतं त्याच्या आणि कमळी सुद्धा रडत असते ऋषीची ती अवस्था बघून. बंड्या, निंगी ऋषी सरांना आता उचलतात सगळे मिळून आणि जरा बाजूला घेऊन आलेले असतात. तर ऋषी सरांना हॉस्पिटलमध्ये नेणं फार गरजेचं असतं. सगळ्यात आधी ऋषी सरांच्या पायाचं रक्त थांबणं गरजेचं असतं. आता धावपळ सुरू झालेली असते. ऋषीला तसंच उचलून सगळेजण आता घरी आणतात. आता मात्र सरू जी असते ती घाबरलेली असते. आता मात्र ऋषी वाईट अवस्थेत असतो, रक्त काही थांबत नसतं आणि त्याला ह्या वेदना काही सहन होत नसतात. कमळी, ऋषी, बंड्या आणि आता सरू सुद्धा ऋषीची ही अवस्था बघून घाबरते आणि त्याच्या जवळ येते. ऋषी बाबा करत. ऋषीला आता कळालेलं असतं की ऋषी बाबांनी हा आवाज ऐकलेला आहे. साधना मावशी सेम अशाच आवाजात माझ्याशी बोलायच्या. ऋषी आता लक्षात आलेलं असतं की साधना मावशींचा आवाज आहे ऋषी ओळखतो, पण ऋषीला इतका त्रास होत असतो की ऋषी आता काहीच बोलत नाही, फक्त गप्प बसलेलं असतो. आता ऋषीला बरं वाटावं यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेला असतो. मलमपट्टी झालेली असते ऋषीला, पण ऋषीला आता हॉस्पिटलमध्ये न्यायला लागणार असतं कारण ऋषीची जखम खूप खोल गेलेली असते आणि जखम बरी व्हायची म्हटल्यावर हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं असतं. आता सरू फार काळजी घेत असते ऋषीला खायला प्यायला, ऋषीची जखम भरण्यासाठी मलम वगैरे सगळीच आपल्या पद्धतीने सगळी काळजी घेत असतात. साधना किचनमध्ये काहीतरी करत असते. बराच वेळ झालेला असतो. ऋषीला पाणी हवं असतं म्हणून ऋषी अगदी लंगडत त्या किचनमध्ये जातो आणि साधनाने डोक्यावर पदर वगैरे घेतलेला नसतो. कोणीतरी आलंय म्हणून साधना माघारी बघते. ऋषी असतो. ऋषी आणि साधना अगदी समोरासमोर. आता नजरेला नजर मिळालेली असते. साधना डोक्यावर पदरही घेऊ शकत नसते आणि तोंडही लपवू शकत नसते. ऋषीने जागेवर तिला पकडवलेलं असतं आणि ऋषी साधना मावशी असं जोरात ओरडतो, साधना मावशी तुम्ही इथं गावालाच चाललीये म्हणून घरातून निघून आला आणि इथं काय करताय तुम्ही? म्हणजे तुमचं गाव सोडून कमळीच्या घरात तुमचं काय काम आहे? आता साधनाच्या लक्षात येतं काही लपवालपवी करण्यात अर्थ नाहीये किंवा ऋषीपासून काही लपवलं तरी आता लपणार नाहीये. साधना आता रडायला लागते आणि साधना म्हणते ऋषी सर, मी कमळीची आई आहे आणि कमळीच्या काळजीपोटी मी तुमच्या घरी राहिले होते कारण कमळीवर मला लक्ष ठेवायचं होतं. साधना मावशी नाहीये, मी सरोज आहे, कमळीची आई. आता सगळं काही क्लिअर झालेलं असतं ऋषीला आणि आता लक्षात येतं की साधना मावशी कमळीकडे जाण्याचं कायम का कारण शोधायच्या आणि कमळीची माहिती माझ्याकडून काय घ्यायच्या. ऋषीला आता सगळंच काही कळालेलं असतं. साधना मावशी म्हणजे नेमकी कोण आहे हे आता ऋषीच्या लक्षात येतं. अन्नपूर्णा आजी टॅक्सी करून आता कमळीच्या गावात आलेले असतात. टॅक्सीतून उतरतात आणि त्यांची बॅग वगैरे घेऊन अन्नपूर्णा आजी उतरल्यापासून चौकशी करायला सुरुवात करतात की कमळी कुठे राहते, कमळीचं घर कुठे. अन्नपूर्णा आजी घरून निश्चय करून आलेले असतात की कमळीला माघारी मी घेऊन येणार म्हणजे येणारच. अन्नपूर्णा आजी आलेल्या असतात, त्या सगळीकडे चौकशी करतात. आता लोकांना विचारल्यावर बरोबर लोक सांगतात की असं जा, कमळीचं घर बरोबर सापडेल. अन्नपूर्णा आजी गावात फिरून शोधत बरोबर तिथे आलेले असतात आणि आता
एका जागेवर ते येऊन उभा राहतात. कपडे वाळत घालत असते सरूचं लक्षही नसतं. ती पाठमोरी उभी असते आणि अन्नपूर्णा आजी मागे येऊन उभा राहतात. कमळीचं घर हेच का? सरू पटकन माघारी बघते, कारण आवाज ओळखीचा आहे. तोंडावर पदर वगैरे नसतो, त्यामुळे साधना आणि अन्नपूर्णा आजी अगदी समोरासमोर उभे राहिलेले असतात. आता मात्र जेव्हा अन्नपूर्णा आजी आपल्या सरूच्या समोरासमोर उभ्या असतात, तेव्हा तिला सुद्धा जसं ऋषीच्या बाबतीत झालं तसं आत्ता झालेलं असतं. तिला पळताही येत नाही, तोंडही लपवता येत नाही. अन्नपूर्णा आजी इतका आनंद होतो की माझी हरवलेली सून इतक्या वर्षांपासून आम्ही शोधतोय, ती फायनली इथे. आणि त्या कमळीच्या शोधात आलेले असतात. अन्नपूर्णा आजीला मिळालेली असते त्यांची मोठी सून, म्हणजे आपली सरू. अन्नपूर्णा आजीच्या डोळ्यात आनंद अश्रू यायला लागलेले असतात. सरूला घट्ट अशी मिठी मारतात आणि खूप सारे जे प्रश्न पडलेत ते सगळ्या प्रश्नांची उत्तर विचारतात की का तू पळून आली होती, का माझ्या राजांचा संसार केला नाही. तेव्हा ही सुद्धा रडत असते आणि म्हणते, कसं आहे ना आई, मला सुद्धा राजांबरोबर संसार करायचा होता आणि तुमच्याबरोबर आयुष्य घालवायचं होतं, पण माझ्या कमळीच्या जीवाला आणि माझ्या जीवाला तिथे धोका होता कामिनीपासून. म्हणून स्वतःचा जीव वाचवत वाचवत मी इथे आले आणि इथेच राहिले, इथंच माझं आयुष्य काढलं. परत तुमच्याकडे येण्याचा मी प्रयत्नच केला नाही, फक्त आणि फक्त कामिनीमुळे. कारण कामिनी स्वतःही जगणार नसते व्यवस्थित आणि दुसऱ्यालाही नाही. कामिनीने मला आणि कमळीला मारायचं अशी शपथच घेतलेली होती. अगदी बसमध्ये बसले होते तेव्हाच ते गोळ्या झाडल्या होत्या आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. देवी आईची कृपा म्हणून आम्ही इथपर्यंत सुखरूप पोहोचलोय. अन्नपूर्णा आजीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि अन्नपूर्णा आजीला धक्काच बसतो की कामिनी किती खालच्या पातळीला जाऊ शकते. माझ्या राजांचा संसार फक्त आणि फक्त कामिनीमुळे झालेला नाही. अन्नपूर्णा आजीला आता कळालेलं असतं की सगळ्याची सूत्रधार फक्त आणि फक्त कामिनीच असू शकते. यांच्या गप्पा चाललेल्या असतात तेव्हा सरू आता अन्नपूर्णा आजीला आतमध्ये घेऊन जाते आणि अन्नपूर्णा आजीला तिथे ऋषी दिसतो. अरे ऋषी काय, आणि पायाला काय केलंय? तेव्हा ऋषी म्हणतो, काय नाही, शेतात काम करत होतो तेव्हा माझ्या पायाला कुदळ लागली. अन्नपूर्णा आजी म्हणतात, ऋषी या गोष्टींची सवय नाही आपल्याला, कशाला करायला गेला? का कमळी करू शकते, मग मी का नाही करू शकते आजी? तेव्हा अन्नपूर्णा आजी हसत असतात. ऋषीची बोलतात, चौकशी करतात आणि सगळं झाल्यावर गौरी, कमळी दिसत नाहीये ग. अन्नपूर्णा आजी कमळीला विचारतात तेव्हा कमळी निंगी बरोबर बाहेर असते. ते आता ऋषी सरांसाठी काहीतरी आणायला गेलेली असते. आता निंगी आणि कमळी सोबतच आलेले असतात. अन्नपूर्णा आजीला एकाच वेळेला 2 गोष्टी मिळालेल्या असतात. इतक्या दिवसांची हरवलेली गौरी, त्यांची मोठी सून मिळालेली असते आणि देवाकडे प्रार्थना करत असतात की माझी मोठी नात मिळू दे, मोठी नात मिळू दे. त्यांची खरी खुरी मोठी नात त्यांच्या समोर आलेली असते, म्हणजे ही कमळी. सगळ्याच गोष्टींचा पर्दाफाश झालेला असतो आणि सगळ्याच गोष्टी सावरलेल्या असतात. आता सगळ्यांना सगळंच काही कळालेलं असतं की अन्नपूर्णा आजी कमळीची सख्खी आजी आहे आणि गौरीची सासूबाई अन्नपूर्णा आजी आहे. खरे वारसदार ही कमळी आहे हे सगळ्यांना स्पष्ट होतं. आता ऋषीला सुद्धा सगळं कळालेलं असतं की माझी आई कमळी गरीब आहे म्हणून तिचा रागराग करत असते. आता कमळी अन्नपूर्णा आजीची खरी खुरी नाते हे कळाल्यावर कमळीवरचा जो राग आहे तो निघून जाणार. त्यामुळे ऋषी सुद्धा रिलॅक्स झालेला असतो. आता खरं तर सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात आणि सगळंच काही मिळालेलं असतं. देवी आईच्या मनात जे होतं ते आणि अगदी तसंच घडलेलं असतं. अन्नपूर्णा आजी कमळीला शोधण्यासाठी आलेले असतात, कारण तिचं शिक्षण राहायला नको म्हणून कमळीला घेऊनच जाणार असं घरून ठरवलेलं असतं. पण त्यांना माहित नसतं देवी आईने भरभरून त्यांना दिलेलं असतं. कमळीसोबत त्यांची हरवलेली सून, हरवलेली नात, सगळंच काही त्यांना नाती मिळालेली असतात. अन्नपूर्णा आजी आता बसतात आणि कमळीला निवांतपणे सांगतात, हा वेडेपणा सोड आणि शिक्षण पूर्ण कर. शिक्षण पूर्ण करणं हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आणि शिक्षण पूर्ण केलं तरच तो आयुष्यात काहीतरी करू शकते. कमळी म्हणते, आजी मला सगळं काही कळतंय, पण आबा गेलेत ना, आता माझी इच्छाच नाहीये. आणि मुळात जर मी शहरात शिकण्यासाठी आले तर माझ्या इथे एकटीच राहणार, तिची कोण काळजी घेणार? अन्नपूर्णा आजी म्हणतात की तिचं शहरात येणं गरजेचं आहे. आता ती इथे का राहणार? तिचा संसार, तिचं घर, सासू सासरे, नवरा सगळं तिथे असताना तुझ्या आई एकटी इथे काय करणार आहे? कमळीला कळतच नाही अन्नपूर्णा आजीला काय म्हणायचंय. म्हणजे कमळी, मी माझ्या सुनेला घरी घेऊन जाणार आहे, तेही माझ्या घरात. माझी नात सून माझ्या बरोबर माझ्या सोबत राहणार आहे. आता कमळीला आनंद झालेला असतो की माझ्या आईला जर तिचं कुटुंब मिळणार असेल, नवरा, सासू सासरे, तर मग काहीच हरकत नाहीये. तेव्हा कमळी म्हणते, अन्नपूर्णा आजी मी तयार आहे. माझं शिक्षण मी पूर्ण करणार आणि आबांचं स्वप्न सुद्धा पूर्ण करणार. मी आता शहरात येणार, कारण माझ्या आईचं माझ्याबरोबर येणार असेल तर इथे राहण्यात काहीच अर्थ नाहीये. मी आता तुमच्यासोबत यायला तयार आहे. अन्नपूर्णा आजीला इतका आनंद झालेला असतो की आता सगळे नाती तर मिळालेली असतात आणि कमळीने जो हट्ट केलेला असतो की मी इथेच राहणार, मी काही शहरात येणार नाही आणि शिक्षण वगैरे पूर्ण करणार नाही, ही जी अट असते ती सुद्धा आता सुटलेली असते. एकंदरीत ऋषीचं, अन्नपूर्णा आजीचं सगळंच काही साकार झालेलं असतं स्वप्न
आणि आता ते कमळीला परत घेऊन जाणार असतात. मित्रांनो, कमळी आता शहरात जाणार आहे आणि मोठ्या दिमाखात अन्नपूर्णा महाजन यांची सख्खी नात या तोऱ्यात ती मिरवणार असते. ऋषीला सुद्धा कळणार असतं की माझी मैत्रीण साधीसुधी नाही, तर अन्नपूर्णा आजीची एकुलती एक वारसदार कमळी महाजन आहे. आता ऋषी सुद्धा खूप फ्रेश आणि अगदी ताकदीने लढायला तयार होतो की त्याला आता बिझनेस करायचा असतो, बिझनेस ग्रो करायचा असतो, नयनताराच्या नजरेत उंच व्हायचं असतं. आतापर्यंत जी टंगळ मंगळ केली ती सगळी सोडून द्यायची असते आणि चांगल्या प्रकारे काम करून दाखवायचं असतं. आणि कामिनी तर लपून बसलेली असते, अजून काय सापडलेली नसते. अन्नपूर्णा आजी गौरीला घरात घेऊन जाणार का? राजन आणि गौरी एकत्र येणार का? आणि त्यांचा सुखाचा संसार परत सुरू होणार का? हेच सगळं व्यवस्थित होणार की कामिनी, अनिका, रागिनी परत काहीतरी खेळ करणार आणि सरूच्या म्हणजे गौरीच्या आयुष्याला परत ग्रहण लागणार का? हे सगळे जे प्रश्न पडले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर हवी असेल तर त्यासाठी आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.